नमस्कार मंडळी, मी पराक्रम आपल्या सर्वांचे परत एकदा सहर्ष स्वागत करीत आहे। आज अनंत चतुर्दशी निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा। आज अनंत चतुर्दशी असल्याने जवळजवळ सर्वत्रच गणपती विसर्जन आहे। अनंत चतुर्दशी आणि गणपती विसर्जन यांचा काय संबंध आहे? अनंत चतुर्दशी म्हणजे नक्की काय? तरी आपण हे जाणून घेऊयात। तसंच आपण जाणून घेऊयात की ज्या गणपतींचं विसर्जन केलं जात नाही त्याचं काय। सर्वप्रथम अनंत चतुर्दशी ही भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातली चतुर्दशी। ही अनंत चतुर्दशी हे अनंत जे आहे हे अनंत विष्णूचं एक रूप आहे आणि त्याचा गणपतीचा कुठलाही संबंध नाही। अनंत चतुर्दशी ही लहानपणापासून माझाही गैरसमज होता, याचा गणपतीशी काहीतरी संबंध आहे आणि म्हणून त्या दिवशी गणेश विसर्जन केलं जातं। परंतु मंडळी तसं नाही। अनंत हे एक विष्णूचं रूप असून त्याची पूजा ही केली जाते आणि अनंताची पूजा करणाऱ्याकडून जर एखाद्या व्यक्तीस त्या अनंताचा धागा बांधला गेला तर ती व्यक्ती अनंताची पूजा करू शकते। म्हणजेच अनंताची पूजा ही आपण जशी सत्यनारायणाची पूजा करतो तसं मनात आणलं आणि केलं असं केलं जाऊ शकत नाही। त्याकरता अनंताची पूजा करणाऱ्याने आपल्या हाताला धागा बांधणं भाग आहे। तर गणपती विसर्जन ह्या दिवशी आलेला हा एक केवळ एक योगायोग आहे। जे गणपती 10 दिवसासाठी ठेवले जातात, म्हणजे 10 दिवसांनी प्रत्यक्षात 11 दिवसासाठी ठेवले जातात। चतुर्थीपासून ते चतुर्दशीपर्यंत हे 11 दिवसाचे गणपती जे आहेत त्या 11व्या दिवसाच्या गणपतीचं आज विसर्जन होत आहे। कधीकधी चतुर्दशी ह्या एकंदरीत गेलेल्या तिथ्यांप्रमाणे 10व्या दिवशी सुद्धा येऊ शकते आणि अशा परिस्थितीमध्ये 10व्या दिवशी गणेशाचे विसर्जन होते। परंतु ह्यामध्ये दिवस न मोजता तिथ्या मोजल्या जातात आणि एकूण 11व्या तिथीला गणपतीच्या स्थापनेपासून हे विसर्जन होतं। तर मंडळी आता दुसरा भाग जो त्यामधील आहे की गणपती विसर्जन। तर गणपती विसर्जन हे 1.5, 3, 5, 7, 11व्या दिवशी केलं जातं। परंतु काही ठिकाणी 21व्या दिवशी आणि 30व्या दिवशी सुद्धा गणपतीचं विसर्जन केलं जातं। काही गणपतींचं विसर्जन केलं जात नाही। मग त्यांचं काय होतं? तर सहसा गणपती प्रत्येक ठिकाणी जे असतात ते गणपती मांडल्यानंतर त्यांच्या पूजेकरता एक वेगळी प्रथा, वेगळी पद्धत मांडली जाते आणि ही एक सुपारी असते किंवा एक छोटे गणपतीची मूर्ती असते किंवा काही वेळा ती मूर्तीसुद्धा त्या मानाने मोठी असते। जसे मुंबईतील आणि इतर मोठ्या शहरातील मोठमोठ्या मूर्त्या असतात गणपतीच्या, त्याकरता पूजेची छोटी मूर्ती मांडली जाते। अशा वेळेस ही जी पूजेची मूर्ती आहे किंवा ज्यावरती पूजा केली जाते त्याचं विसर्जन केलं जातं किंवा त्याच्यामधली प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्याची उत्तर पूजा केली जाते आणि त्यातले प्राण जे आहे ते परत काढले जातात। परंतु त्याची जी देखाव्याची मूर्ती आहे ती देखाव्याच्या मूर्तीचे बरेचदा विसर्जन केलं जात नाही। अशी मूर्ती स्वच्छ करून, पूर्णपणे नीट करून ती एका व्यवस्थित बंद कपाटामध्ये किंवा पेटीमध्ये वगैरे ठेवली जाते आणि ती सुरक्षितरित्या ठेवली जाते। परत पुढच्या वर्षी तीच मूर्ती जी आहे ती प्रदर्शनीय मूर्ती म्हणून मांडली जाते आणि अशा तऱ्हेने गणपतीचं विसर्जन न करता तीच मूर्ती पुढे पुढे चालू राहते। तर मंडळी, ही होती माहिती अनंत चतुर्दशी आणि गणपती विसर्जनाबद्दल। आपल्याला ही माहिती जर आवडली असेल तर ती सर्वांना शेअर करा। हा व्हिडिओ सर्वांना संपूर्णपणे पाहायला सांगा। तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका व लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।